आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। भायखळ्यामध्ये हबीब मेन्शन या ठिकाणी इमारतीच्या पायाभरणीच्या वेळेला एक अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झालाय तर 3 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते। इमारतीच्या पायाभरणीच्या वेळेला माती आणि चिखलाचा जो ढीग होता या ढिगाऱ्याच्या खाली दबल्यामुळे 2 मजुरांचा मृत्यू झालेला आहे तर जे 3 कामगार जखमी झाले त्यांच्यावरती नायर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे ती भायखळ्यातून समोर आलेली। खरं तर कन्स्ट्रक्शनचं आणि इमारतीचं काम सुरू होतं, खोदकाम सुरू होतं आणि त्या ठिकाणी असलेला चिखल आणि गाळ जो आहे तो या 5 कामगारांच्या अंगावर पडला। एक भाग कोसळला आणि ते या कामगारांच्या अंगावर पडला आणि या संपूर्ण घटनेत 2 मजुरांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। राहुल ज्याचं वय 30 वर्षे आणि त्यासोबतच राजू ज्याचं वय 28 वर्ष अशा 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण सध्या नायर रुग्णालयात जे ते उपचार घेत आहेत। दुपारी 2:30 ते 2:45च्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली। त्याच्यानंतर या मजुरांना जे ते नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण ज्यावेळेस रुग्णालयात नेण्यात येत होतं या जखमींना त्यावेळेसच 2 जणांचा म्हणजे राहुल आणि राजूचा मृत्यू जो आहे तो रुग्णालयात नेतानाच झालेला होता आणि रुग्णालयात पोहोचतात त्यांना जे ते मृत घोषित करण्यात आलं पण 3 जणांवर आता सध्या जे ते नायर रुग्णालयात उपचार जे ते सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर कन्स्ट्रक्शनच्या कामांवर आता जी दृश्य आहेत त्यावेळेस सुद्धा त्या दृश्यांमध्ये दिसते की कोणतीही सेफ्टी गाईडलाईन जी ती पाहायला मिळत नाही। मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे तो त्या ठिकाणी आणि ढिगारा जो आहे तो त्या ठिकाणी पडलेला आणि त्यांच्या त्या 2 मजुरांच्या प्रेत जे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या संपूर्ण व्हिज्युअल मध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आता या संपूर्ण घटनेनंतर नेमकं प्रशासन किंवा महानगरपालिका तिथल्या संपूर्ण घटनेच्या आजूबाजूला असणारे सुपरवायझर असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आजच्या या घटनेत 2 मजुरांचा मृत्यू झाल्याची बाब जी ती अत्यंत दुर्दैवी भायखळ्यातून समोर आलेली आहे। यामिनी, अगदी अजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।